नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कंबाइंड ग्रुप बी 2024चा जो पूर्वपरीक्षा पेपर झाला त्यामध्ये आपण इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र या विषयाचं PIQ ॲनालिसिस घेणार आहोत। यावरून आपल्याला कळणार आहे की बा PIQ रिपीट किती क्वेश्चन्स आहे, सोर्स काय होते आणि इकॉनॉमिक्सबद्दल किंवा इतर सब्जेक्टबद्दल तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, डायरेक्शन काय असली पाहिजे हे कळणार आहे। तर चला तर आपण ऐकणे आजचा पहिला प्रश्न पाहूया की पहिला प्रश्न आहे, विजय केळकर समितीचा अहवाल हा कशा संबंधित आहे? तर याचं ऑप्शन राहील अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा। याचा सोर्स पाहू आपण की बघा STI मेन्स 2021ला आलेला आहे पेपर प्रश्न। केळकर कार्यदल समितीने कर सुधारणा शिफारशीविषयी म्हणजे अहवाल कधी सादर केला असा प्रश्न होता। आता तुम्ही बघा केळकर समिती कशा संबंधी आहे, कर ऑप्शन एकच आहे याच्यात कर, परंतु दुसऱ्या प्रश्नामध्ये डायरेक्ट क्लिअरच समजणार आहे। बघा जुना राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला आलेला क्वेश्चन बघा, विजय केळकर समितीचा जो अहवाल आहे तो कशाशी संबंधित आहे? तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर सुधारणा आलेला आहे का नाही? एक राज्याचे आहे तर 1991ची आहे, 2002ची आहे, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कर संबंधी समितीची आहे। इथं आता तुम्हाला PIQ खूप महत्त्वाचे आहे, तुमच्यावाले लक्षात आलं पाहिजे। पहिला क्वेश्चन रिपीट आहे। दुसरा क्वेश्चन बघा, भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद केंद्रीय अर्थसंकल्पनाशी संबंधित आहे? तर कलम 112। याचा सोर्स बघा RFO 2017चा प्रश्न आहे। अर्थसंकल्प हा शब्द कोणत्या कलमात आहे? तर कलम 112 मध्ये आहे आणि राज्याचा अर्थसंकल्प आहे ते कलम 202 मध्ये आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। दुसरा प्रश्न रिपीट, हरित क्रांती, धवल क्रांती, पील क्रांती, नील क्रांतीबद्दल आहे। आता हिचा सोर्स बघा तुमच्या स्क्रीनवर आहे, हरित क्रांती, सोनेरी क्रांती, निळी क्रांती, पिवळी क्रांती। जवळपास हा प्रश्न जो आहे राज्यसेवा 2015चा आहे। त्यानंतर क्वेश्चन बघा PSI 2016चा आलेला आहे पूर्वपरीक्षेचा, पिवळी, निळी, श्वेत, हरित क्रांती। त्याच्यानंतर बघा हे दोन क्वेश्चन असे बकम क्वेश्चन्स आहे जे राज्यसेवा मेन्सला 24ला आहे, त्यानंतर 23ला आहे, कंबाईंडला आहे, ग्रुप Cला आहे, खूप आहे। फक्त काय करायचं, हरित क्रांत्या पाठ करायचं नेमकं, आणि जे तुम्हाला वाटते कन्फ्युजन हरित क्रांती आहे ते जास्तच लक्षात ठेवायचं फक्त। तर त्यामुळे तुम्हाला 1 मार्क फिक्स आहे, कमी माहितीवर 1 मार्क फिक्स आहे। परंतु हे येते सर्वांनाच, पण वेळेत आपल्याला झालं पाहिजे, सेकंदात सॉल्व झाला पाहिजे। म्हणजे बा हरित क्रांती विचार सर्वच माहीत आहे, परंतु अशा काही क्रांती आहे की कॉमन ठेवले पर्याय तरीसुद्धा आलं पाहिजे ना आपल्याला लवकर, म्हणजे जेणेकरून आपण इतर विषयाला आपण वेळ देऊ शकतो पेपरमध्ये। यानंतरचा बघा तिसरा प्रश्न, मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांची संकल्पना मांडण्यात आली। म्हणजे MPI बद्दल विचारत आहे, मल्टिपल पॉवर्टी इंडेक्सबद्दल बोलत आहे। आणि मानवी गरिबी जे निर्देशांक आहे HPI ज्याला म्हणतो, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स 1997ला मांडला आणि याच्याच जागी HPI जागी MPI आला 2010ला। आणि MPIचे आपल्याला निकषवर सुद्धा प्रश्न आहे, ग्रुप 2023चा मेन्सला मेन्सले सुद्धा प्रश्न आहे, MPSC जे 10 पॅरामीटर्स आहे MPIचे सॉरी, तर त्यावर प्रश्न आहे। याचा बघा याचं उत्तर राहील मानवी विकास अहवाल 2010 आणि HPI बिन लक्षात ठेवा 1997। हे दोन्ही प्रश्न तर लावलेले आहे। मानवी विकास अहवालमध्ये मानवी दारिद्र्य निर्देशकांची संकल्पना मांडली गेली, याचं उत्तर आहे 1997। त्याच्यानंतर बघा पुन्हा रिपीट क्वेश्चन्स आहे, हा राज्यसेवेचा आहे, हा 2015चा। मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या अहवालात मांडण्यात आली? 1997चा अहवाल। मी तर इथं बाबा मी लिहिलं होतं MPI कधी मांडला 2010। तर पुढं बघा एक क्वेश्चन आणखी आलेला आहे आपल्याला, राज्यसेवा मुख्य 2023चा बघा, दारिद्र्याच्या मोजमापाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती संज्ञा मानवी विकास अहवाल 2010 मध्ये मांडण्यात आली? तर उत्तर राहील दारिद्र्याची बहुआयामी निर्देशांक MPI। म्हणजे बघा हाच प्रश्न विचारला आहे तिथं 2010ला कोणता, म्हणजे कधी मांडण्यात आला 2010। म्हणजे सोर्स काय, रिपीट किती क्वेश्चन्स आहे तुम्ही बघून घ्या, आणि बाकीचे निर्देशांक सुद्धा बघितले पाहिजे कारण की पूर्ण PIQ आहे। त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा। तर बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही आहे? तर साधन दोनच प्रकारचे असते, एक संख्यात्मक आणि दुसरं गुणात्मक। तर गुणात्मक नाही आहे म्हटलं म्हणजे आपल्याला संख्यात्मक कोणता आहे बघा, आपल्याला एलिमिनेशन करता येईल। 4 नंबरचा खुल्या बाजारातील व्यवहार हे संख्यात्मक आहे, ते बाकी गुणात्मक आहे। त्याचा सोर्स सांगतो, संख्यात्मक साधने लक्षात घ्या, ज्यामध्ये बँक दर, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, त्याच्यानंतर येते आपला CLR, CRR, त्याच्यानंतर येते आपलं MSF येते, SLF येते, OMO येते, ओपन मार्केट स्कीम, त्याच्यानंतर
हे 7-8 पॉईंट आहे की जे व्याख्येवर बिन प्रश्न आहे, त्याच्यानंतर ते डायरेक्ट मुद्द्यावर सुद्धा प्रश्न आहे, आणि बाकी जे गुणात्मकमध्ये येते त्याच्यामध्ये कर्जासंबंधी गोष्टी येते, नैतिक समजावून येते, आदेशाद्वारे समजावून येते, प्रत्यक्ष कारवाई असे शब्द येते. पहिले हे असे म्हणजे थोडक्यात आहे, परंतु जर आपण संख्यात्मक जरी पाठ केले आणि बाकीचे गुणात्मक निघणार आहे एलिमिनेशन, म्हणून आपण संख्यात्मक बघा कसे आले ते पूर्वी. त्याचा सोर्स सांगतो. रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत कशाचा समावेश होते म्हणते, बँक रेट होते, राखीव निधीचे बदलते प्रमाण जे आपण म्हणतो ना CRR SLR याच्यात येते, खुल्या बाजारातील कर्ज रोख्याची खरेदी विक्री हे सुद्धा म्हणजे वरीलपैकी सर्व येते. त्यामुळे लक्षात ठेवा, इथं संख्यात्मक विचारलं तिथं गुणात्मक. हा प्रश्न आलेला आहे कंबाईंड ग्रुप बी 2023चा आहे प्रीचा. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा 2022चा आलेला आहे कंबाईंड लेस, की खालीलपैकी RBIचे परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही आहे. म्हणजे आपल्याला कोणतं विचारलं, परिणामात्मक नाही आहे म्हणते, म्हणजे आपल्याला विचारलं की बा गुणात्मक कोणता आहे. समजा आपल्याला गुणात्मक पर्याय निवडायचा पाहा होता. जसं बँक दर काय आहे, संख्यात्मक. रोख राखीव प्रमाण काय, संख्यात्मक. वैधानिक रोखता प्रमाण काय, संख्यात्मक. नैतिक समजावणी काय राहील, हे गुणात्मक राहील. म्हणजे उत्तर काय राहील आपलं 2 नंबरचं. म्हणून इथं लक्षात ठेवा PIQ किती आहे आणि रिपीट क्वेश्चन्स आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, हे 2022चा होता, की भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहे. तर तुम्हाला माहीत आहे लोकसंख्येत बदलसाठी जन्मदर महत्त्वाचे असते, मृत्यूदर, कारण की यामुळे काय होत असते, लोकसंख्या घटते किंवा वाढते हे तर लक्षात घेणार आहे. म्हणजे तुमचे पर्याय एलिमिनेशन बघा ना, जन्मदर, माता मृत्यूदर आलं तर माता मृत्यूदर येणार आहे का नाही येणार आहे. ए आणि पहिला आणि चौथा ऑप्शन तर कटणार आहे. त्यानंतर बघा 2 ऑप्शन जन्मदर मृत्यूदर दोन्ही कॉमन आहे. अर्भक मृत्यूदर की स्थलांतरामुळे सुद्धा लोकसंख्या वाढ किंवा घट होत असते. विस्थापन करतो, म्हणजे हे 4 घटक आहे लोकसंख्या विचारते, एक जन्मदर, मृत्यूदर, विस्थापन आणि स्थलांतर. पाठ करून घ्या. याचा सोर्स सांगतो. आणि थोडाफार वेगळ्या प्रकारे राज्यसेवा नाही का HRD जी विषय आहे मेनचा, त्यामध्ये क्वेश्चन विचारला होता, ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. सांगतो मी. यापूर्वी क्वेश्चन विचारला होता आपल्याला 2016चा प्रश्न आहे HRDमध्ये, की लोकसंख्येत बदल घडून आणणारे कोणते घटक कारणीभूत आहे. तर जननक्षमता, मर्त्यता ज्याला मॉर्टॅलिटी म्हणतो, विस्थापन आणि स्थलांतर, म्हणजे जन्मदर मृत्यूदर हेच होते. म्हणजे याचं उत्तर सर्व बरोबर राहील. याच्यानंतर एक क्वेश्चन थोडा वेगळा विचारला होता, जे विचारू शकते पुढे जाऊन, लोकसंख्येची नैसर्गिक वाढ मोजण्यासाठी कोणते घटक निर्धारित मानले जातात. पर्यायामध्ये जन्मदर आहे, मृत्यूदर आहे, स्थलांतर आहे. परंतु इथं उत्तर तुम्हाला ऑप्शनमध्ये अबकत नव्हतंच, परंतु इथं जन्मदर आणि मृत्यूदर ही नैसर्गिक वाढ करते. बरोबर आहे का नाही, नैसर्गिकच वाढ करणार आहे, कारण नॅचरल असते हे ना, हे आपलं जन्मदर मृत्यूदर हे डायरेक्ट परिणाम करत असते ते. आणि स्थलांतर म्हणजे काय माहीत आहे का, की आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो ते नंतर येते गोष्टी. त्यामुळे पण सर्वात महत्त्वाच्या कोण आहे मोजण्यासाठी, म्हणजे ज्याला आपण कोर फॅक्टर असे म्हणतो, जन्मदर आणि मृत्यूदर. हा 2020चा HRDचा, हे तुम्ही नोट डाऊन करा. म्हणजे रिपीट क्वेश्चन बघा किती आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन बघा, GDP स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. लक्षात घ्या, GDP व मध्ये देशात उत्पादन होणे फार आवश्यक असते. नागरिक तो कोणीही चालते, म्हणजे परकीय किंवा फॉरेन, हे अट आहे. पहिला सेंटेन्स बघा, देशात GDPमध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. विधान बरोबर आहे, कारण की देशातच उत्पादन महत्त्वाचं असते. GDPमध्ये नागरिकांनी हे एकमेकाला क्रॉस आहे, हे कसं राहणार आहे, चूक राहणार आहे, कारण की ते काय म्हणते समाविष्ट असते, समाविष्ट नसते. म्हणून आपण इथं GDP म्हणजे काय याचा सोर्स पाहू. बघा, शिष्ट आहे पूर्व 2017 आलेला आहे. GDPचा अर्थ हे GNP संकल्पना नवीन आहे, म्हणजे वेगळी संकल्पना आहे. NNP दुसरा वेगळी संकल्पना आहे. आणि तिसरं सेंटेन्स, एखाद्या देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू सेवा म्हणजे काय, GDP हे उत्तर आहे. परंतु इथं आपण हे संकल्पना GNP, NNP, GDP, NDP हे आपण करणं अपेक्षित आहे. याच्यातला फरक काय हे अपेक्षित आहे. मी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही नाही का या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकणार आहे, तुम्ही बघून घ्या, कारण की तुमचं याच्यानंतर यावरील प्रश्न नक्की सॉल्व होणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, याच्यात विचारलं होतं GNP आणि NNPचा फरक विचारला होता. लक्षात घ्या, GNP ज्याला म्हणतो आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन, आणि NNP म्हणजे काय, जे निवडचा अर्थ N होते, नेट निवड, NNP. लक्षात घ्या, GNPमध्ये घसाऱ्याचा समाविष्ट असते, आणि NNPमध्ये काय असते, घसाऱ्याचा समाविष्ट नसते. यांचा अर्थच आहे घसारा मायनस करणे, नेट. त्यामुळे हे दोघात फरक स्पष्ट करा, म्हणजे फरक लक्षात ठेवा. आणि जर दोघांपैकी कोणतं संकल्पना मोठी आहे म्हटलं तर GNP, कारण की त्यात घसारा समाविष्ट असते आणि NNPमध्ये नसते, म्हणून ते लहान असते. GDPमध्ये तेच आहे, GDPमध्ये काय केलं जाते माहीत आहे का, घसारा समाविष्ट असते, आणि NDPमध्ये जी नेटचा अर्थ जे आहे ते त्याच्यात घसारा मायनस केला जाते, म्हणून एवढाच फरक आहे. आणि फक्त उत्पादन कुठं होते, कोणत्या देशात होते, नागरिक तो कोण आहे, हे फार महत्त्वाचं आहे याच्यात. बस
बघा प्रश्न, GNPपेक्षा NNP नेहमीच कमी असणारच आहे. GNPमध्ये घसाराचा समावेश असते, विधान बरोबर आहे. NNPमध्ये घसारा समाविष्ट नसते, विधानसुद्धा बरोबर आहे. आपण हे कराचं काऊन होतं बघा, मागच प्रश्न विचारला आहे. GDP आणि GNPमधला फरक विचारला आहे, बघून घ्या. याचं उत्तर 2 आहे. कारण की GNPमध्ये आपण परदेशात जर भारतीयाने उत्पन्न कमावलं असेल ते अधिक करतो, आणि जर परदेशांनी भारतात कमावले उत्पन्न असेल तर ते मायनस करतो, म्हणून हे याच्यातला फरक आहे. दोन्ही संकल्पना एकच आहे का, हे एलिमिनेशनसुद्धा हे होऊन जाते, म्हणजे कॅन्सल करता येते. आणि GNP या संज्ञेत भांडवली घसारा वगळला जाते का, चौथा ऑप्शन नाही, कारण की त्याच्यात घसारा समावेश. NNPमध्ये यांचाच अर्थ घसारा असते, समाविष्ट नसणे, तसं लक्षात ठेवा. NNP न आहे नाही घसारा, असं लक्षात ठेवा. बाकी दोघांच्या अटी एकच आहे, जसं कोणाचा GDP NDPच्या अटी सारखाच आहे, फक्त फरक घसाराचा आहे. त्याच्यानंतर GNP NNPमध्ये अटी एकच आहे, फक्त फरक घसाराचा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, हे सुद्धा GDP GNPच्या फरकावरच आलेलं आहे, की याचं उत्तर काय राहील माहीत आहे का, परदेशी उत्पादन घटक उत्पन्नाचा समावेश हे येणार आहे. 2 नंबरचं तुम्ही पाहून घ्या, मोठा व्हिडिओ होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, याचा सोर्स राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021चा NNPबद्दल विचारला आहे. लक्षात ठेवा, म्हणजे हे रद्द केलेलं आहे, परंतु तुम्ही इथं अभ्यास करणं अपेक्षित होतं याचा NNP GNP. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात कोणते विधान बरोबर आहे. तर अर्थसंकल्पामध्ये एक गोष्ट येणार आहे का, बऱ्याच गोष्टी येणार आहे, आणि याच्यावर सार्वजनिक वित्त टॉपिकमध्ये आपण करतो की भारतीय अर्थव्यवस्थेत दस्तऐवज एकूण जमा खर्च दर्शवतो. अर्थसंकल्प जमा आणि खर्च, भांडवली खर्च किती, महसुली खर्च येते, हे एक तर बरोबर असणार आहे. एक जर बरोबर असेल तर पहिला आणि चौथा ऑप्शन राहील, 2 पर्याय कटणार आहे. त्यानंतर भारतीय अर्थ समावेश राजकोषीय तूट दर्शवतो. राजकोषीय सरकार जे तूट म्हणजे सरकार म्हणजे समजा सरकारचे जे कर्ज निर्माण करणारी जे जमा असते त्याला आपण राजकोषीय तूट असे म्हणतो. राजकोषीय तुटीवर किती प्रश्न आहे, म्हणजे याच्यावरून कळते की बा सरकारवर किती कर्ज आहे आपल्याला, हे सुद्धा बरोबर आहे. भारतीय अर्थसंकल्प दस्तऐवज प्राथमिक तूट दर्शवतो. प्राथमिक तूटसुद्धा आलेलं आहे. प्राथमिक तूट कायले म्हणते, ज्या राजकोषीय तूट वजा व्याज देणे जे असते ते जर केलं आपण तर प्राथमिक तूट भेटते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि भारतीय अर्थसंकल्प परिणामात्मक महसुली तूट दर्शवतो, हे सुद्धा बरोबर आहे. कारण की परिणामात्मक महसुली संकल्पना नाही का नवीन सांगण्यात आली होती, तुम्ही पाहून घ्या, 2010ची वाटते, शक्यतो पाहून घ्या. याचं उत्तर राहील वरीलपैकी सर्व. हे लॉजिकचं बी नाही आणि PIQ सुद्धा आहे. मी सोर्स लावतो बघा, STM 211 आलेला आहे. भारताच्या सरकारच्या केंद्रीय अंदाजपत्रकातील तत्वानुसार राजकोषीय तूट काय दर्शवते, वरीलपैकी सर्व पर्यायामध्ये बघा, तुम्हाला सर्व वाचल्यावर कळणार. सरकारचा खर्च, जमा, कर्जाची एकूण व्याप्ती, म्हणजे हे लॉजिकने सुद्धा निघलं असता, परंतु सूत्र विचारते आपल्याला. राजकोषीय तूट कायले म्हणते, प्राथमिक तूट म्हणजे काय, परिणामी महसूल तूट काय, महसूल तूट काय, भांडवली तूट काय, हे सब तुम्ही पाहून घ्या PIQ. हे पहा, एक क्वेश्चन आणखी तुम्हाला लावतो इथं स्क्रीनवर पहा, जेणेकरून तुमचं कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे आणि काय केलं पाहिजे नेमकं आपण आता राहिलेल्या दिवसामध्ये ते तुम्ही दिशा करणार. बघा, एक प्रश्न आहे याच्यात की ESO पूर्व परीक्षा 2015 आलेल्या आहे. बाय संकल्पना पूर्ण दिलेली आहे, नेमकं पाहून घ्या. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते विचारले, म्हणजे नाफेड. तर याचं मुख्य उद्दिष्ट बघा, मुख्य म्हटलं तर एकच असते, परंतु अर्थातच काय आहे ती सहकारी विपणन. नाफेडचा अर्थच काय बघा, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन, म्हणजे कृषी संबंधित जे सहकार संस्था असते त्यांना काय कर्ज पुरवठा करण्याचे काम हे करते सहकारी संस्थेले. तर मग याचं ऑप्शन बघा, कर्ज वाटप करणे हे स्पेसिफिक आहे, कट होणार येणारच नाही. ग्रामीण औद्योगिकरणात चालणे असू शकते. कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे, किती एक्सप्लेन करून दिलेलं आहे, स्वतःला प्रोत्साहन करणे, सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन म्हणजे इन्क्लूड आहे, हे विधान असू शकते. स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे हे एक स्पेसिफिक आहे, हे येणार का नाही पण याचा सोर्स काय, नाफेडबद्दल राज्यसेवा मेन GS4 मध्ये बरेच क्वेश्चन आलेले आहे, मी लावतो 2-3 तुम्ही बघून घ्या. याचं उत्तर लॉजिकनं सुद्धा निघलं असतं. आणि नाफेडचं पूर्ण रूप विचारलं आहे, बघून घ्या, राज्यसेवा मेन 2015चा प्रश्न आहे. त्याच्यानंतर नाफेडची मुख्य उद्दिष्ट बरोबर आहे सर्वच, परंतु याच्यावर खूप प्रश्न आहे. नाफेडच्या अर्थातूनच उत्तर निघत होतं, म्हणजे हेच्या आता नाफेडचे एक मुख्यालय लक्षात ठेवा दिलेली आहे. ट्रायफेड ॲपेडाचं मुख्यालयसुद्धा नवी दिलेलं आहे, हे सुद्धा पाहून घ्या तुम्ही, त्या GS4 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. PIQ जरी तुम्ही दशाक तसे पाठ केले तरीसुद्धा प्रश्न सॉल्व होते. PIQ इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
भारतीय रहिवाशासाठी खालीलपैकी कोणते परवानगी असले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही आहे म्हणते विदेशी चलनासाठी. तर आपण हे वाचण्याचा भाग नाही आहे आणि याचा सोर्स वापरू नका, परंतु हे लॉजिकनं सुद्धा निघत होतं. बघा कसं, एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज हे विधान बरोबर असू शकते, आपण याला होल्ड ठेवू. दुसरं बघा, RBIद्वारे नाही का अधिकृत व्यासपीठ. आता विदेशी चलनचे व्यवहार कोण पाहते? RBI, आणि ते अधिकृत व्यासपीठ देत आहे म्हणजे ऑथराईज आहे, म्हणजे हे विधान बरोबर असणार आहे, म्हणजे याला तुम्ही काढू शकणार नाही. 4 नंबरचा बघा, परकीय चलन व्यवहारात करण्यासाठी RBI बँकेने प्राधिकृत केलेली म्हणजे इथं बिन RBIने प्राधिकृत केलेली आहे, म्हणजे की महत्त्वाचीच आहे, त्यामुळे हे सुद्धा ऑप्शनमध्ये येणार नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन तर मान्यताप्राप्त आहे, हे सुद्धा येऊ शकते किंवा नाही शकत, याच्यावर आपण पाहू. 2 आणि 3मध्ये 3मध्ये बघा एक्स्ट्रीम सांगितलेलं आहे, फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ. इथं कोणतीही आहे, म्हणजे इथं असं नाही म्हटलेलं आहे की स्पेसिफिक पाहिजे किंवा काय, म्हणजे त्यांचे काही अधिकृत व्यासपीठ म्हणजे वेबसाईट आहे काय असं आहे की व्यासपीठ आहे असं काहीच म्हटलं नाही, कोणतेही म्हटलं, म्हणजे इथं जनरल स्टेटमेंट बिन नाही दिलेलं आहे. म्हणून इथं कोणतीही ऑनलाईन व्यासपीठ, याचा अर्थ आहे की खूप कोणती बिन चालू शकते असं नाही आहे, कारण की विदेशी चलनावर एक स्पेसिफिक असते, त्यामुळे इथं तुम्हाला कळत होतं, म्हणजे प्रश्नही वाचला तरी कळत होतं. आणि पहिल्या याच्यात मान्यता प्राप्त आहे, त्यामुळे ते सुद्धा येणार नाही. म्हणून इथं लॉजिकनं उत्तर निघत होतं. 2-3 वेळा वाचायचा प्रश्न किंवा 2 वेळा तरी वाचायचा की काय कीवर्ड भेटते का, कोणतेही, फक्त, च असे, नेहमीच असे शब्द जर राहिले तर ते आपले चुकण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ते आहे. आणि हा प्रश्न बघा, भारताच्या 2023च्या अर्थसंकल्पात कोणते विधान बरोबर आहे? सर्वांनाच माहीत आहे, पहिलं ऑप्शन भरड-धान्य स्त्री अन्न योजना झालेली आहे, कारण की 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड-धान्य वर्ष आहे, मिलेट वर्ष आहे, हे विधान सर्वांना माहीत आहे. बरोबर आहे, म्हणजे तुमचा पर्याय 3 नंबर कटत होता. त्याच्यानंतर किसान क्रेडिट कार्ड सुविधा 23,000 कोटी, तुम्हाला काही माहीत असणं अपेक्षित नाहीच आहे, 23,000 कोटी आहे का 24,000 कोटी आहे, हे ना तुम्ही बरोबरच धरायला पाहिजे. राष्ट्रीय पशुधन मिशनकरिता ₹1000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे, हे विधानसुद्धा बरोबर असला पाहिजे आपल्यानुसार, कारण की आपण काही तिथं करत नाही की किती कोटी पाहिजे म्हणून. इथं सर्व बरोबर आपण उत्तर मारायला पाहिजे, आणि इथं तुम्ही चुकणार आहे, कारण की आयोगानेचं उत्तर दिलेलं आहे तिसरं चूक, आणि इथं तुम्ही वेगळा दिमाग लावायचा आणि अशा क्वेश्चनले विद्यार्थी म्हणून ते आकडेवारी आपल्याला लक्षात राहते का, हे पहिला प्रश्न विचारत नाही राहत. विधान बरोबरच गृहीत धरायचं, मॅक्झिमम केसेसमध्ये ते उत्तर बरोबरच येणार आहे त्याचं. म्हणून एक क्वेश्चन हा चुकणंच अपेक्षित आहे. तुम्ही जर PIQ तुम्ही चांगले केला असेल तर तुम्हाला नाही काय कळणार आहे. त्याच्यानंतर असे क्वेश्चन चुकले तर काही नसते, सर्वांचा चुकत असते, जे चांगले मार्क घेतात त्यांचासुद्धा चुकला जाते. इथं जर तुम्ही लिहिलं असेल, कारण की 1000 कोटी कोणी वाचणार नाही आहे, ठीक आहे, याचं उत्तर राहील फक्त बरोबर 2-3 चूक. आंतरराष्ट्रीय IMFनुसार नाही का जगातील सर्वोच्च 5 मोठ्या अर्थव्यवस्था विचारल्या आहे. आता हे आपण करंटमध्ये सुद्धा बऱ्याचदा वाचतो, भारतीय अर्थव्यवस्था 5व्या स्थानावर आहे, 6वी आहे, 7वी आहे, तर मग एलिमिनेशन कसं काढतो बघा. तर तुम्हाला माहीत होतं की सर्वात मोठी अर्थव्यवस्था चीन आहे का अमेरिका, याच्याबद्दल स्पर्धा राहते. तर पहिला आणि चौथंच ऑप्शन तुमच्यापैकी उत्तर राहणार आहे, बाकीच्या 2 तर चीन, अमेरिका 2 याच्यात आहे, म्हणजे तुमचं 1, 2, 4 पैकी आहे. जर्मनी कटून जाईल. आता अमेरिका कॉमन आहे, अमेरिका राहू शकते. 2 नंबरला भारत येणार आहे का? कदाचित नाही, कारण की भारत एवढा काही म्हणजे श्रीमंत अर्थव्यवस्था झालेली का नाही, म्हणजे 2 पर्यायसुद्धा येणार नाही. त्याच्यानंतर अमेरिकेनंतर चीन येऊ शकते, जर्मनी, जपान. भारत हा 5व्या क्रमांकावर आहे, कारण की लॉजिकनं सुद्धा आपण शेवटीच मारत होतो, कारण की अर्थव्यवस्था 5, 6, 7मध्येच असते भारताची. म्हणून हा लॉजिकचा होता, मुळी सोर्स वाढवायचा नाही. आता फक्त याच्यात पाहायचं काय, तर जर आता काही श्रीमंत म्हणजे GDPनुसार विचारला असेल क्रम, ते पाहायचा. आयात निर्यातीचा भारताचा क्रम पाहून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला प्रश्न सॉल्व झाला पाहिजे. आणि हे काय 24चा जरी असला तरी हे लॉजिकनं निघत होता. पर्याय एलिमिनेशन महत्त्वाचं आहे. आता बघा, कोणते विधान औद्योगिक कामगारासाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल आहे, ते लक्षात ठेवा. हे सुद्धा लॉजिकने निघत होता, याचा सोर्स सांगतो मी. पहिला सेंटेन्स बघा, हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते. मग ते कार्यक्षेत्र कोणती असो, असं आहे का इथं बघा, सर्व लागते आणि कोणती असो. हे खाली एक्स्ट्रीम पर्याय देऊन आहे, म्हणजे हे विधान बरोबर असणार का? नाही. तर कसंच येणार नाही, म्हणजे आपला पहिला आणि चौथा पर्याय कटला. आता आपल्या कडपैकी निवडायचा डायरेक्ट. आणि दुसरी बघा, आता केवळ किमान वेतन, म्हणजे केवळ शब्द आहे निश्चित करणारे, मग केवळ फक्त हे शब्द चुकीचेच असते, हे विधानसुद्धा चूक आहे. तिसरं पहा,
हे वस्तू व सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे, जे कधीही बदलत नाही. बघा बरं किती त्यानं हे स्थिरता सांगितली, म्हणजे याच्यात काही फ्लेक्झिबलता सांगितली का, काहीच नाही. म्हणून हे विधानसुद्धा काय कधीही बदलत नाही, एक्स्ट्रीम आहे लक्षात येते. हे विधान ऑप्शन तर भेटलं, परंतु बघा चौथं पर्याय किती बडे एक्सप्लेन करून आहे. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्याचे जीवनमान चांगले राखण्यास मदत करणे. म्हणजे किती बड्या असं वाटते वाचताना बी की बा त्याला आपण वेतनही द्यायचं आणि त्याचं काय करायचं, लाईफ स्टँडर्डसुद्धा चांगलं चेंज करायचं, म्हणजे जीवनमान उंचावायचं. त्यामुळे हे चौथा पर्याय. कधी असे जर प्रश्न आले तर अशाच प्रकारे सोडवायचे, कीवर्ड भेटते का. तर हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कीवर्डवर सुद्धा घेऊ आपण प्रश्न. याचा सोर्स बघा, समाज कल्याण 2024ला ग्राहक किंमत निर्देशांक, ज्याला CPI विचारलं गेलं, याचं सर्व बरोबर होतं. त्याच्यानंतर आपल्याला WPI, CPI याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहेत. CPIचे 2-3 प्रकार आहेत, CPI, WCPI, ॲग्रिकल्चरचा असो, कामगाराचा असो. हे पाहणं अपेक्षित आहे तुम्हाला. हे ह्या प्रकाराने चलनवाढ, तर तुम्ही हे एकदा बघून घ्या. आणि हा प्रश्न काही नवीन काही नव्हता, लॉजिकचाच होता. त्याच्यानंतर बघा, तर आज आपण नाही का जवळपास 15 क्वेश्चन पाहिले आणि याच्यातली मॅक्झिमम क्वेश्चन्स रिपीट आहे, काही क्वेश्चन्स लॉजिकचे आहे. मी तुम्हाला सांगितले आहे कशा प्रकारे सॉल्व करायचे. म्हणजे इकॉनॉमिक्ससुद्धा आपल्याला कसा आहे, स्कोरिंग विषय आहे आणि सोर्स कोणता वापरायचा, PIQ किती इम्पॉर्टंट आहे आणि कंबाईन करताना फक्त कंबाईनचेच करायला पाहिजे का, कदाचित नाही, आपण मेनचे करायला पाहिजे. RFO असो, कोणती एक्झाम असो MPची कंडक्ट करते, सर्व करायला पाहिजे आपण 8-15 वर्षाची जरी. तर आजचा जो आणि माझ्या या लेक्चरमधून तुम्हाला सांगण्याचा हाच उद्देश आहे की PIQ किती महत्त्वाची आहे तुमच्यासाठी, तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आणि मी जे काही चुका केल्या आहे या सुरुवातीला, मी 4 वर्ष जेव्हा सुरुवात केली ती सुरुवाती, त्यावेळेस मी सिलेबस माहीत नव्हता, PIQ माहीत नव्हतं, नुसतं अवांतर वाचत होतो. अभ्यास तर खूप केला मी त्याच्यात, परंतु आउटपुट काहीच नव्हतं, कारण की काही गायडन्सच नव्हतं. त्यामुळे मी सांगतो गायडन्स खूप महत्त्वाचं आहे. आणि जी मी काही चुका केल्या ते तुम्ही नक्कीच करू नका. मी हर व्हिडिओमध्ये नाही का मग PIQबद्दलच मी जोर देत असतो, PIQ आणि त्याची मी माहिती आणि त्याच्यावरची PIQ. म्हणजे तुम्हीसुद्धा असाच अभ्यास केला पाहिजे कोणत्याही सब्जेक्टचा. जसं की समजा ध्वनीबद्दल जर आपल्याला करबद्दल विचारलं असेल तर कर संबंधीचे पहिले PIQ पाहायचे, त्याच्यानंतर कर संबंधी कशा टाईपचे क्वेश्चन आले, त्याच्यानंतर त्याला संदर्भ ग्रंथाची जोड द्यायची, झालं तुमचा ते प्रश्नच एक येऊन जाते. तशा प्रकारे जर केलं तर तुम्हाला ते एक आवाका बिन कळून जाते त्या टॉपिकचा. त्याच्यानंतर आपल्याला फिक्स क्वेश्चन कशावर वारंवार येते ते सुद्धा कळते. आणि आपल्याला असे जर 10-12 क्वेश्चन जर रिपीट येत असेल आणि ते वेळ बिन तुमचा वाचीन आणि तुम्ही ते जे तुम्हाला हार्ड जाते प्रश्न तिथं लावू शकता. आणि मॅथ अँड रिजनिंगला सुद्धा वेळ भेटणार. जर GSवर तुमची पकड असली तर जवळपास मी क्वेश्चन्स तुमचे 10 ते 12 क्वेश्चन्सच्या वर रिपीट आहे आणि काही लॉजिक नवीसुद्धा निघत होते. तर तुम्हाला आजचं मी जर लेक्चर तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.